नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची सराव परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे ती सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे आणि प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे। काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांची सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक वाचन करायचे आहे। आकृती काढण्यासाठी पेनचाच उपयोग करायचा आहे। आकलन, कृती, व्याकरण यामधील आकृत्या सूचनेप्रमाणे काढा। सगळ्या ज्या सूचना आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। विभाग 1 गद्य, गुण 18। प्रश्न पहिला अ, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 7 गुणांसाठी आहे। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहे। आकृतीबंध पूर्ण करा। आंब्या फणसाशिवाय अपूर्ण वाटणाऱ्या बाबी। उत्तर आहे पर्णशोभेचे वर्णन। 2 आहे फळशोभेचे वर्णन। या ठिकाणी पहिल्या ओळीतच दिलेले आहे, चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही। दुसरा आहे चैत्रात झोके घेणारे। उत्तर आहे कैऱ्यांचे हिरवे गोळे। दुसऱ्यातलाच आ बघा, चैत्र मासाला दिलेली उपमा, रूप रसगंधमय। या उतार्यावर आधारित ते प्रश्न विचारण्यात आलेले होते। प्रश्न दुसऱ्यातलाच एक बघा, कारण लिहा। वसंतात कावळे आणि पोपट यांचे अस्तित्व आंब्याच्या झाडाभोवती जाणवते, त्याचे कारण लिहायचं आहे। दुसरे आहे हिरवे कोके हे उत्तर येईल असा एक प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी तयार करायचा आहे। कृती 2, वसंत म्हणजे पक्ष्यांकरता पर्वणी असते, विधान स्पष्ट करा, 3 गुणांसाठी। दुसरा उतारा बघा, प्रश्न पहिला आ, खालील उताराच्या आधारे सूचनेप्रमाणे कृती करा, 7 मार्कांसाठी। बघा, चौकट पूर्ण करा। मोकळ्या अंगणात झोपण्याची संधी लेखिकेला या काळात मिळे। उत्तर आहे सुट्टी लागल्यावर। 2, गॅलरीत झोपण्याची संधी मिळण्याचा काळ, मार्च एप्रिल। तिसरे रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा। 1, टिंबटिंब मऊगार हात अंगावर फिरताच झोपेची गडद चाहूल लागत असे। 3 पर्याय दिलेले आहे, योग्य पर्याय आहे रात्रीचे। 2, लेखिकेला टिंबटिंब आळस नव्हता। उत्तर आहे अभ्यासाचा आळस नव्हता। बघा, जो आपल्याला उतारा दिसत आहे त्या उतारावर आधारित ते प्रश्न विचारण्यात आलेले होते। बघा, कृती क्रमांक 2, कारण शोधा। आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण उत्तर आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण पहाटे कुहू कुहू ऐकू येवा, ही रात्री झोपताना बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होई। कृती क्रमांक 2 मधला दुसरा प्रश्न पाठांतर हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा, 1 गुणासाठी। त्याचं उत्तर पाठांतर यायला हवे। तर आपण या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो, लेखिकाला काय करायला आवडायचे। इतर उत्तर येईल पाठांतर आवडायचं। लेखिकेला काय करायला आवडायचे असे प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर पाठांतर असं येईल। कृती क्रमांक 3, सुट्टीची वाट पाहणं या बाबतीत तुमचे अनुभव लिहा, 3 गुणांसाठी। प्रश्न पहिला ई, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। या ठिकाणी उतारा दिलेला आहे, आपण अगोदर उताराकडे लक्ष टाकूया। बघा, काटकसर करून वाचवलेली गोष्ट म्हणजे बचत। नियमितपणे बाजूला टाकलेले किंवा गरज असलेले तेवढेच पैसे खर्च करून वाचवलेले पैसे संकटाच्या किंवा अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात। आपल्याला नोकरीत किंवा धंद्यात मिळालेला पैसा एकदम खर्च करण्याऐवजी थोडे पैसे वाचवले
तर तेच पैसे अचानकपणे येणारे आजार, शिक्षण, लग्न, सहली यांच्यासाठी उपयोगी पडतात. त्यावर आधारित प्रश्न बघा. वाचवलेले पैसे या गोष्टींसाठी उपयोगी पडतात. पहा या ठिकाणी आजार, शिक्षण, लग्न, सहली. या ठिकाणी आपण बघा आजार, शिक्षण, लग्न, सहली यासाठी उपयोगी पडतात. कृती क्रमांक 2 चौकटी भरा. काटकसर करून वाचवलेली गोष्ट बचत. आणि प्रश्न दुसऱ्यातलाच बघा बचतीमुळे होणारी गोष्ट फायदा. या ठिकाणी प्रत्येक बचतीमुळे आपल्याला फायदा होतो. कृती क्रमांक 2 मधील 2 बघा. एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणकोणत्या गोष्टींची बचत करता येते? या ठिकाणी वीज, पाणी आणि वेळ यांची बचत करता येते. विभाग 2 पद्य. प्रश्न दुसरा खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित आपल्याला कृती पूर्ण करायच्या आहेत. बघा. 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. उत्तर आहे मळवाट. 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खाच खळगे. 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागृत केलेला बहिष्कृत समाज. चौथा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बळावर रणशिंग फुंकले. त्याचं उत्तर आहे अगाध ज्ञानाच्या बळावर. कृती क्रमांक 2 कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरण यांच्या जोड्या लावा 2 गुणांसाठी. बघा कवितेतील संदर्भ आहे खाच खळगे. त्याचं स्पष्टीकरण आहे क पर्याय बरोबर आहे अडचणी आणि कठीण परिस्थिती म्हणजे खाच खळगे. आणि दुसरा कवितेतील संदर्भ आहे मूक समाज. त्याचा अ पर्याय बरोबर आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज. कृती क्रमांक 3 काव्य सौंदर्य. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाट्याने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. या ओळीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा. कृती क्रमांक 3 तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे. या ओळीतील विचार स्पष्ट करायचे आहेत 2 गुणांसाठी. प्रश्न दुसरा 1 बघा. खाली दिलेल्या 2 कवितांच्या शीर्षकांपैकी कोणत्याही एका कवितेचे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे रसग्रहण करायचे आहे. बघा एक कविता दिलेली आहे भरतवाक्य आणि दुसरी कविता आहे खोद आणखी थोडेसे. बघा पहिले आपण भरतवाक्य या कवितेवर आधारित रसग्रहण पाहूया. बघा भरतवाक्य प्रस्तुत कवितेचे कवी आहे मोरोपंत आणि प्रस्तुत कवितेचा विषय आहे सज्जन माणसाचे महत्त्व. त्याच पद्धतीने खोद आणखी थोडेसे या प्रस्तुत कवितेच्या कवयित्री आहेत आसावरी काकडे. प्रस्तुत कवितेचा विषय आहे प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व. आणि बघा खोद आणखी थोडेसे या प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ. आर्त त्याचा अर्थ आहे वेदना आणि दुसरे आहे उमेद त्याचा अर्थ आहे जिद्द. दुसरा प्रश्न बघा. खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचे आहे. धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. या काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचे आहे. विभाग 3 स्थूल वाचन. खालीलपैकी कोणतीही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहे. एक आहे माणुसकी प्रेरणी काळाची गरज. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहायचा आहे. आणि दुसरे आहे गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा. बघा गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली.
त्यांनी 9 ते 12 वर्ष वयोगटासाठी आणि बालवर्गासाठी नाटिका लिहिल्या. काही लेखकांनी मुलांसाठी नाटिका लिहिल्या आहेत, हे खरं आहे. पण बालक वर्गाकडे लेखकांचे फारसे लक्ष गेलेले नव्हते. गिरिजाबाईंनी बालकांसाठी खास नाटिका लिहिल्या. बालक वर्गासाठी साध्या, सोप्या, जोडाक्षर विरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुत रम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असा समज असतो. गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तिसरा प्रश्न बघा, आकृती पूर्ण करा. लेफ्टनंट स्वाती महाडिक, त्यांचे शिक्षण, त्यांचा निर्धार, त्यांचा स्वभाव. या ठिकाणी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचे शिक्षण BSc, MSW, तिसरे BEd, 4 अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा निर्धार बघा. 1. पती निधनानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी नाकारून सैन्यात जाण्याचा निर्धार. 2. मुलांनाही सैन्यात दाखल करण्याचा निर्धार. आणि त्यांचा स्वभाव धाडसी, देशप्रेमी, निग्रही, करारी, दुःखावर मात करण्याची क्षमता, निष्ठावान, काम समजून घेण्याची वृत्ती. पुढे बघा, विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न 4 अ, व्याकरण घटकांवर आधारित कृती, 8 मार्कांसाठी. समास, खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासांची नावे लिहा. पंधरवडा, 15 दिवसांचा समूह, द्विगु समास. 2 आहे यथामती म्हणजे बुद्धीप्रमाणे. दुसरे बघा, शब्दसिद्धी, खालील शब्दांना की हे प्रत्यय लावून योग्य शब्द तयार करा 2 गुणांसाठी. माणूस, माणुसकी, उन्हाळ, उन्हाळकी, पाटील, पाटीलकी, गाव, गावकी. तिसरा प्रश्न, वाक्यप्रचार, खालील वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे आहेत. 4 दिलेले आहेत. कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे 4 गुणांसाठी. 1. चुटकीसरशी प्रश्न सोडवणे. 2. तावातावाने बोलणे. तिसरे आहे पित्त खवळणे, त्याचा अर्थ आहे खूप संतापणे. आणि चौथे आहे सार्थक होणे म्हणजे धन्य वाटणे. बघा, सार्थक होणे त्याचा अर्थ धन्य वाटणे आणि वाक्यात उपयोग येईल. राजू उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला हे पाहून आईला आत्तापर्यंतच्या कष्टाचे सार्थक झाले. आईच्या आत्तापर्यंतच्या कष्टाचे सार्थक झाले. हा भाषिक घटकांवर आधारित कृती, शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1 गुणासाठी आहे. गरज, समानार्थी शब्द आवश्यकता. 2. गगन, त्याचा समानार्थी शब्द आहे आकाश. ब. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. खरेदी, विक्री आणि दुसरे आहे गगन. क बघा, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. 1. कामाची टाळाटाळ करणारा, काम चुकार. आणि 2. लहानपणापासूनचा मित्र. त्यासाठी आपल्याला शब्द लिहायचा आहे. ड. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा 1 गुणासाठी. अनाकलनीय हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. नाक, नील, अजून वेगळे शब्द तुम्हाला तयार करता येतील. 2. लेखन नियमानुसार लेखन, खालील शब्दाची अचूक शब्द लिहायचा आहे. बघा, कोणतेही 4 शब्द अचूक ओळखायचे आहेत. 5 दिलेले आहेत, 5 पैकी 4 लिहायचे आहे. मित्र, कृतज्ञता, दुर्दैव्य आणि अंतरंग. तिसरा प्रश्न बघा, विरामचिन्ह, खालील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. चौथा प्रश्न बघा, पारिभाषिक शब्द, प्रचलित मराठीतील शब्द. सर्व्हिस म्हणजे सेवा आणि क्वालिटी गुणवत्ता. विभाग 5 उपयोजित लेखन 24 गुणांसाठी. प्रश्न 5वा अ, खालील कृती सोडवा 6 गुणांसाठी पत्रलेखन दिलेलं आहे. बघा, व्यवस्थित पत्रलेखनचं वाचन करून त्या पद्धतीने तुम्ही पत्रलेखन करायचं आहे.
किंवा पत्रलेखनला और दिलेला आहे सारांश लेखन. विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1 ई मध्ये दिलेला अपठित उत्तराचे 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहायचा आहे. हे बघा, हा अपठित उतारा आहे गद्य 1 मधील ई प्रश्नाचा. याचा 1/3 तुम्ही लिहायचा आहे. बघा, हे लिहायला तुम्हाला अगदी सोपं जातं. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. खालील कृती सोडवा कोणत्याही 10 गुणांसाठी. जाहिरात लेखन दिलेले आहे. स्वास्थ्य संतुलन डायग्नोस्टिक सेंटर या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करायची आहे. किंवा कथालेखन, कथेची सुरुवात दिलेली आहे, त्याच्यावरून कथालेखन पूर्ण करायचं आहे. एक पोपट विक्रेता बाजूच्या गावात पोपट पकडण्यासाठी गेला. तेथून काही पोपट पकडून त्याने आपल्या गावी विकण्यासाठी नेले. त्यापैकी सर्व पोपट विकले गेले. मात्र एक छोटा पोपट तसाच पिंजऱ्यात दिवस कंठत होता. काही कामानिमित्त पोपट विक्रेता पुन्हा बाजूच्या गावी गेला आणि त्यापुढील कथा तुम्ही लिहायची आहे. तिसरा आहे बातमी लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. सर्व नागरिकांसाठी आधार कार्डचा नंबर आपल्या बँक खात्यास लिंक करणे अनिवार्य. त्यावर आधारित बातमी लेखन लिहायचं आहे. पुढे आहे लेखन कौशल्य. खालील लेखन प्रकारांसाठी कोणतीही एक कृती लिहा. प्रसंग लेखन दिलेला आहे बघा. पुढील मुद्द्यांच्या आधारे प्रसंग लेखन करायचं आहे. परीक्षेच्या दिवशी झालेली फजिती या प्रसंगावर आधारित लेखन करायचं आहे. परीक्षेचे वेळापत्रक, उद्या संस्कृतचा पेपर, मित्राने बीजगणिताचा पेपर आहे हे सांगणे आणि उजळणीशिवाय पेपर लिहिणे. म्हणजे परीक्षेच्या दिवशी कशी फजिती झाली तो प्रसंग तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचा आहे. 2 आत्मकथन. कचरापेटी तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून कचरापेटीचं आत्मकथन लिहायचं आहे. तिसरा आहे वैचारिक लेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे स्वच्छ भारत आजची गरज या विषयावर निबंध लिहायचा आहे. स्वच्छ भारत आजची गरज. मुद्दे पण देण्यात आलेले आहे. अस्वच्छता देशासमोरील मोठी समस्या, इतर देशांशी तुलना, सध्याची परिस्थिती, हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव, देश माझा ही भावना आणि स्वयंशिस्त. बघा, या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः लिहायची आहे जेणेकरून तुमचा अभ्यासाचा सराव होईल.